दीपक सावंत यांच्या रिक्त आरोग्यमंत्री पदाचा कार्यभार तुर्तास आता मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आरोग्यमंत्री सावंत यांच्या कार्यभाराबाबत सेनेच्या कोणत्याच मंत्र्याचं नाव न सुचवल्यानं अखेर हा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आलाय। सेनेच्या कोट्यातलं एक कॅबिनेट मंत्रीपद का सोडलं याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे। आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी काल रात्री मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, सध्याची संदीप माहिती मिळते त्यानुसार आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। कालच संध्याकाळी त्यांनी मातोश्रीवरती जाऊन त्यांचा राजीनामा जो आहे तो सोपवलेला आहे। त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की डॉक्टर दीपक सावंत यांचा जो कालावधी आहे आमदारकीचा तो संपलेला आहे। त्यामुळे त्यांची जी टर्म आहे ती संपली आहे, त्यामुळे त्यांना विधिमंडळ सदस्य नसल्यामुळे त्यांना मंत्रिपदावरती राहता येऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे। मात्र एक कायदेशीर एक तरतूद अशी देखील आहे की 1 दिवसानंतर पुन्हा मंत्रिपद घेऊ शकतो आणि पुढील 6 महिन्याच्या कालावधीमध्ये पुन्हा विधिमंडळ सदस्य होता येऊ शकतं। मात्र ही जर-तरची गोष्ट आहे, ती कितपत शक्य होते हे पाहावं लागणार आहे। सध्या तरी दीपक सावंत यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांचा राजीनामा हा मंजूर करण्यात आलेला आहे। अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। क्रिकेट विश्वातली बातमी आहे। भारतानं ऑस्ट्रेलियातली मालिका 2-1 जिंकलेली आहे। सिडनी कसोटी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित झालेली आहे आणि त्यामुळे भारताचा ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतो। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, ही मालिका भारताला 3-1 सुद्धा जिंकता आली असती, मात्र शेवटच्या कसोटीवर पावसाचं संकट पाहायला मिळालं आणि त्यानंतर ती कसोटी अनिर्णित राहिली। सिडनी कसोटी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिलेली आहे, त्यामुळे भारताचा ऑस्ट्रेलियामध्ये एक ऐतिहासिक विजय झालेला आहे। भारतानं ऑस्ट्रेलियासोबतची मालिका 2-1 जिंकलेली आहे। आपण बघितलं, भारतीय संघानं जोरदार अशा प्रकारची कामगिरी केलेली होती आणि शेवटच्या कसोटीमध्ये पावसाचा जर व्यत्यय आला नसता तर भारतानं ही मालिका 3-1 अशी जिंकली असती, कारण तिसऱ्या कसोटीमध्ये भारताचं जे स्थान होतं ते सुद्धा भक्कम असलेलं आपल्याला पाहायला मिळालं। या सगळ्यामध्ये आता बघितलं तर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये भारतानं कसोटी मालिका विजय मिळवलेला आहे। एक जबरदस्त परफॉर्मन्स करताना भारतीय टीमने एक चांगलं प्रदर्शन केलेलं आहे आणि त्याच जोरावर 2-1 अशी मालिका जिंकलेली आहे। पहिल्याच कसोटीपासून भारतीय संघ जो आहे तो ऑस्ट्रेलियावर वरचढ असलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर आपण बघितलं तर सातत्य त्यांच्या खेळामध्ये जाणवलं आणि त्याचीच परिणिती म्हणजे भारतानं एक ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे।